नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। मुंबईतील फेरीवाल्यांचा बीएमसीच्या निष्कासन मोहिमेला विरोध। स्ट्रीट वेंडर्स कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी। तथापि या मोहिमेमुळे फेरीवाल्यांकडून टीका झाली आहे, ज्यांचा आरोप आहे की त्यांच्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम झाला आहे आणि त्यांना पोलिसांकडून त्रास सहन करावा लागला आहे। शहरातील शेकडो फेरीवाले तसेच मीरा भाईंदर, नाशिक या आसपासच्या भागातील फेरीवाले व आंदोलनात सहभागी झाले। बृहन्मुंबई महानगरपालिका अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र करत असताना नागरी निष्कासन मोहिमेला विरोध करण्यासाठी गुरुवारी आझाद मैदानावर मोठ्या संख्येने संतप्त विक्रेते एकत्र झाले। त्यांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम झाल्याने फेरीवाल्यांनी 2014च्या स्ट्रीट वेंडर्स कायद्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची आणि शहर विक्री समिती स्थापन करण्याची मागणी केली। जूनमध्ये उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ज्याने बीएमसी आणि पोलिसांवर पंतप्रधान आणि इतर व्हीव्हीआयपींच्या भेटीदरम्यान रस्ते साफ करण्याची टीका केली होती। बीएमसी महापालिका आयुक्त आणि राज्य नियुक्त प्रशासक भूषण गगरानी यांनी अनधिकृत फेरीवाले फुटपाथवर सोडलेली वाहने अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले। या मोहिमेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवण्याचा समावेश आहे। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।